जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या शेती योजना कृषी योजनासाठी लॉटरी पद्धती बंद करण्यात आलेली आहे। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती आता या योजनांचा लाभ दिला जातोय आणि हे नवीन अर्ज करत असताना या बाबी आता सुरू केल्या जात असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे की मी 2 वर्षापूर्वी अर्ज केला होता, मी गेल्या वर्षी अर्ज केला होता, मला आता पुन्हा अर्ज करायची गरज आहे का, माझा पहिला अर्ज कुठे दिसत नाही, मी लॉग इन केल्यानंतर माझे अर्ज या ठिकाणी दिसत नाहीत। मग अशा शेतकऱ्यांच्या जुन्या अर्जाचं काय झालं, ते जुने अर्ज ग्राह्य आहेत का, याच्या संदर्भातील एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो महाडीबीटी वरती यापूर्वी जे काही केलेले अर्ज आहेत ज्याच्यामध्ये आपण स्वतः कॅन्सल न केलेले किंवा विभागाच्या माध्यमातून कॅन्सल न केलेले जे अर्ज आहेत ते अर्ज प्रतीक्षा यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि या प्रतीक्षा यादीला ज्याचा अर्ज पहिला आलेला आहे त्या योजनेच्या लक्ष्यांकानुसार त्या अर्जाची एक वेटिंग लिस्ट बनवण्यात आलेली आहे। आपण महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आल्यानंतर लॉग इन करण्यापूर्वीच लेफ्ट साईडला काही ऑप्शन पाहू शकता। याच्यामध्ये अर्जाची सद्यस्थिती आहे, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचा आतापर्यंत लाभ दिलेला आहे त्यांची स्थिती आहे, त्यांची यादी आहे। याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले त्या शेतकऱ्यांची निवड यादी जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे आणि याच्यानंतर जे शेतकरी बाकी येतात त्यांची जी प्रतीक्षा यादी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। आता ही प्रतीक्षा यादी निवड यादी अशा प्रकारे असणार आहे की ज्यांचा अर्ज पहिला आला त्या योजनेच्या त्या तालुक्याच्या लक्ष्यांकानुसार त्या शेतकऱ्याची निवड त्या ठिकाणी होणार आहे। आता याच्यामध्ये समजा गावाची यादी येते आपल्याला समजत नसेल, योजनाची यादी येते समजत नसेल, बऱ्याच वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये कुठल्या तरी योजनेत नाव दिसते कुठल्यात दिसत नाही, कन्फ्युजन असेल तर आपण केलेला अर्ज जो आहे त्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो। मग तो 2020 मध्ये केला असेल, 21 मध्ये केला असेल, 22 मध्ये असेल किंवा 25 मध्ये असेल। याच्यामध्ये तुमच्याकडे जर अर्ज नंबर असेल तर सद्यस्थितीमध्ये अर्ज नंबर टाकून तुम्ही ते शोधू शकता। आता तुम्हाला अर्ज नंबरही माहित नाही, आता तुम्ही केलेले सर्व अर्ज पाहिजेत तर सिंपली तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी मागवल्याबरोबर तुम्ही जेवढे काही अर्ज केलेले असतील, जे तुम्ही बाद केलेले असतील, जे डिपार्टमेंटमध्ये कॅन्सल केलेले असतील, लाभ मिळालेला असेल, आतापर्यंत केलेले सर्व अर्ज या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील। त्याच्यामध्ये सध्याच्या अर्जाची त्या स्थिती काय आहे वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्याचा अर्ज नंबर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल। आता हा अर्ज नंबर घेऊन पर्टिक्युलर एका अर्जाची सद्यस्थिती पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता। तुमच्या गावाची प्रतीक्षा यादी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तो अर्ज क्रमांक किती नंबरला शोधायचा असेल तर ते शोधू शकता, वेटिंग लिस्टमध्ये किती नंबरला आहे तो शोधू शकता आणि अशा प्रकारे आपल्या अर्जाची जी काही सद्यस्थिती असेल मग तो 2 वर्षापूर्वीच असेल 4 वर्षापूर्वीच असेल ते आपण याच्यामध्ये पाहू शकता। तर मोठ्या प्रमाणात विचारणा केली होती की आता नवीन बाबीला अर्ज सुरू झालेत, मी पूर्वी अर्ज केला मला अर्ज करावा लागेल का, तर बिलकुल गरज नाही। पहिले तुम्ही पूर्वी केलेल्या अर्जाची एक वेळ सद्यस्थिती पहा। तो अर्ज जर तुमचा कॅन्सल झालेला नसेल किंवा तो अर्ज कुठल्याही प्रकारे जर बाद केलेला नसेल तर तुम्हाला नवीन अर्ज करता येत नाही किंवा करायची गरज नाही। जो अर्ज आहे त्याची वेटिंग लिस्ट काय तपासा, तुमच्या पुढे जे काही प्राधान्याने लोक असतील त्यांना लक्ष्यांकानुसार लाभ मिळेल किंवा त्यांनी जर लाभ घेतला नाही तर तुमचा नंबर त्याच्यामध्ये येणार आहे। आता याच्यामध्ये बरेच जण अर्ज करतात, कुठली तरी एक बाब निवडायची म्हणून निवडतात, पुन्हा लाभ घेत असताना ते लाभ घेत नाहीत, असे बरेच सारे लाभार्थी याच्यामधून हटतात किंवा कागदपत्र अपलोड करत नाहीत, केली तर चुकीची होतात किंवा पूर्ण कागदपत्र न केल्यामुळे सुद्धा डिपार्टमेंटच्या माध्यमातून कॅन्सल केले जातात। असे लाभार्थी जसे जसे हटत जातील किंवा लाभ घेत जातील तसे तसे पुढच्या लाभार्थ्याला त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम मिळते। तर याच्यामध्ये तुमचं प्रतीक्षा यादी पाहू शकता, निवड यादी पाहू शकता आणि आपल्या अर्जाची जी काही सद्यस्थिती असेल ती सद्यस्थिती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये पाहू शकता। तर मोठ्या प्रमाणात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाबद्दलची एक महत्त्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।